शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारामध्ये पालातील घरगुती जेवण, दररोजचा आपला कंटेंट, सुंदर अशी भाकर आणि भाजी खायची असेल तर मंडळी नक्कीच विजिट करावं लागते. आणि यायचं कुठं तर आठवडी बाजार, गंगाखेड, परभणी. दिसायला एक नंबर हिरो दिसते हो, पण आज फाटकी पॅन्ट अंगावर घालून आल्यामुळं फॅशन आहे. थोडीशी कुठंतरी कमतरता वाटायली. असल्या पॅन्टीची कमी कमी लई किंमत आहे. विकायची का अंगावरली पॅन्ट? अहो तसं कुठं म्हणताय आम्ही राव. विकायची का म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा एक कोट केवढा लागतो माहिती का? त्यांनी वापरलेला कोट किंमत 7 लाख रुपये 10 लाख रुपये किंमत आहे. हां तसं साऊथवाला विलन आहेत ना तुम्ही पण. ओ स्टाईल कशी आहे का नाही मंडळी? ही अशी सुंदर भाकर बनवणारे दादा आणि आजीच्या हातची चविष्ट अशी भाकर आणि भाजी. हे आहे पालातील जेवण, आमचा रोजचा कंटेंट. सुंदर अशा ताज्या भाज्या. डाळ जर खायची असेल अशी तर नक्कीच व्हिजिट करावं लागते. हे कोणतं वांग्या शेरव आहे? केवढ्यात पोटभर जेवण? 3 भाकरी भाजी 100 रुपये. हा आहे शेतकरी बांधवांचा बैल बाजार. त्याच बाजूला म्हैस बाजारसुद्धा असतो, शिळी बाजारसुद्धा असतो. आता गर्दी व्हायला सुरुवात आहे. आज काय स्पेशल? शेवगा हो. काय काय? दाल तडका, शेवभाजी, बैंगन, मेथी, मटकी, सोयाबीन, काजू करी नाही. काजू करी खाऊ घालाय. काजू करी कुठं केली? आज केली का बाबूराव? काल केली ती. कालचं आज कसं काय म्हणाले मग? आठवणीत राहतं. चला, एकच नंबर असा चेहरा. हे सुद्धा सुंदर जेवण खाऊ घालतो शेतकऱ्यांना मंडळी. आणि ताजी भाकर, नंबर 1 भाकर. हा पाल अतिशय दुर्गम भागातून शेतकरी उपाशीपोटी येतात आणि उपाशीपोटी आलेल्या शेतकऱ्यांना असं सुंदर जेवण खाऊ घालतात. खरं आहे का? नंबर 1 आहे ना? अशी फुगली भाकर चपातीसारखी. एखाद्या बाईला सुद्धा अशी भाकर येणार नाही. अशी भाकर बनवणे दादा आमचे. काढून ठेव सगळ्या, काढून ठेव काढून त्याच्यामध्ये. बोललं की दुसरं बोलणार.